सांगली विटा येथे तरुणाचा खून, अनैतिक संबंधाचा संशय। विटा अनैतिक संबंधातून विट्यात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय। साई गजानन सदावर्ते वय 35 असे मृताचे नाव आहे। 2 दुचाकीवरून आलेल्या काही बुरकाधारी हल्लेखोरांनी थेट त्याच्या मानेवर वार केले। ही घटना शनिवार दिनांक 22 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास साळशिंगे रस्त्यालगत ITI कॉलेज समोर घडली। या प्रकरणी रात्री उशिरा एका हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आले। अमीर नजीर फौजदार वय 30 राहणार मिरज असे संशयिताचे नाव आहे। अवघ्या 3 तासात घटनेचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले। याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या ITI कॉलेज परिसरात राहत होते। शनिवारी रात्री ते साळशिंगे रस्त्याने चालत निघाले होते। यावेळी त्यांच्या मागून 2 दुचाकीवरून 3 ते 4 बुरकाधारी व्यक्ती आल्या। त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने सदावर्ते यांच्या मानेवर जोरदार वार केला। हल्लेखोरांनी चेहऱ्यावर आणि डोक्याला रुमालासारखे कापड बांधून चेहरा झाकून घेतला होता। हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सदावर्ते खाली पडताच हल्लेखोरांनी पलायन केले। हा प्रकार लक्षात येताच काहींनी तात्काळ सदावर्ते यांना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु मानेवरील जखम खोलवर असल्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले।